गडिंग्लज शहरातील रेंदाळे गल्लीत सध्या अमृत योजनेतील पाईपलाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पण हे काम निकृष्ट दर्जाचे आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असून हे काम तात्काळ थांबवावे यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख अजित खोत, अवधूत पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी हे काम आज रोखले व संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब कार्यस्थळी बोलावलं व या कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. त्यावेळी संबंधित ठेकेदार कंत्राटदार कंपनीची व्यक्ती उपस्थित नसल्याने शिवसैनिकांचा पारा चांगला चढला. त्यावेळी बोलताना तालुका प्रमुख अजित खोत म्हणाले की संबंधित ठेकेदार कंत्राटदार कंपनी व प्रशासन यांची संयुक्त बैठक ताबडतोब बोलवावी, अन्यथा गडिंग्लज शहरात जिथे जिथे हे काम सुरू आहे त्या ठिकाणी उग्र आंदोलन करू व संबंधित सर्वच कामे बंद पाडू असा इशारा त्यांनी सत्यवार्ता न्यूजशी बोलताना दिला आहे. जय महाराष्ट्र. आज इथं गडिंग्लज शहरामध्ये पाणी पुरवठ्याचं काम चालू होतं. या रेंदाळे गल्लीमध्ये काही लोकांच्या तक्रारी आल्या की जे पाईपलाईनचं खोदायचं काम चालू आहे इथं कोणीही संबंधित अधिकारी उपस्थित नाहीत. त्यांच्या मनमानीप्रमाणे हे काम चालू आहे. लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायला इथं जबाबदार म्हणून शिवसेना म्हणून आम्ही इथं प्रत्यक्ष पाहणी करायला आलो तर त्याचा खरोखरच पर्दाफाश झालेला आहे. इथं नगरपालिकेचा कोणीही इंजिनियर नाही ना संबंधित ठेकेदार ज्याच्या नावावरती ठेका दिलेला आहे त्या ठेकेदारचा सुद्धा कोण व्यक्ती नाही. त्या जीसीपीच्या ऑपरेटरच्या आणि फक्त पाईपलाईन जोडणाऱ्या लोकांच्या वरती काम चालू आहे. हे परफेक्ट अनिरुद्ध नावाचा कोणतरी ठेकेदार आहे. त्या ठेकेदाराकडून सब टेंडर दिलेलं आहे. ती कुठली तरी कंपनी आहे. त्या कंपनीचे व्यक्ती इथं थांबून हे काम करून घ्यायला लागलेत. ते विश्व शिवाजी कंपनीच्या नावाने जर कंस्ट्रक्शन दिलं असेल तर मुळात नगरपालिकेनं पहिला मोठा गुन्हा केलेला आहे. त्यांनी टेंडर दिलेला आहे त्या व्यक्तीच्या सब टेंडर देऊन ही तिसरीच माणसं इथं काम करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी प्रश्न कुणाला विचारायचा. ज्यांच्या चाव्या आता आज कॉन्ट्रॅक्टर आपलं काम संपून जाईल पण वर्षानुवर्षे जे इतर रहिवासी राहणार आहेत यांनी जर यांच्या घरात जर चावीला तर प्रश्न कोणाच्या समोर उपस्थित करायचा. त्यासाठी इथं आम्ही आलो होतो आणि खुदाई कामाचं सुद्धा पाहिलं असतं तर खुदाई काम पाईपलाईन ज्या पद्धतीनं चालू आहे हे पूर्ण चुकीचं काम चालू आहे. आम्ही आज प्रशासनाच्या वतीनं फोन करून त्या इंजिनियरना बोलवून घेतल्यानंतर त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे ह्या कामाचा पूर्ण जोपर्यंत आम्हाला माहिती मिळत नाही तोपर्यंत हे काम बंद ठेवायचं. काम जर का चालू केलं तर शिवसेनेच्या वतीने इथं मोठं आंदोलन उभं करण्यात येईल आणि गडिंग्लज शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा नगरपालिकेच्या वतीनं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सर्व ठिकाणी तुम्ही काम बंद ठेवा. कारण तुमच्याकडे ज्या इंजिनियरांच्यावर कारवाई झालेला आहे आम्हाला आता या इंजिनियरांनी सांगण्यात आलं की आमचा एक कोणीतरी अधिकारी होता त्याच्यावरती काहीतरी गुन्हा नोंद आहे म्हणून त्याची काल त्यांनी त्याला निलंबित केलंय. पण आज त्यांनी जो माणूस नेमला होता तो आज हजर झालेला नाही. मग प्रशासन म्हणून इथं नेमकं काय चाललंय हा बेजबाबदार कारभाराला जबाबदार कोण? आम्ही यासाठी जिथं आज आम्ही आलो आणि आज हे काम थांबवलेलं आहे. प्रशासनाशी आपलं काही बोलणं झालंय, बैठक वगैरे काय लागणार आहे काय? आम्ही नगरपालिकेच्या या कार्यालयात पत्रव्यवहार न करता ह्यांच्या कोल्हापूरच्या ऑफिसला आम्ही एक जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे सरांच्या नावाने एक पत्र दिलेलं आहे की सदर कामामध्ये बऱ्याच ठिकाणी गैरव्यवहार झालेला आहे आणि जिथं जिथं इस्टिमेट प्रमाणे काम इस्टिमेट झालेलं आहे पण काम त्या पद्धतीने झालेलं आहे. त्याच्या एमब्या सुद्धा केलेल्या आहेत आणि त्याची बिलं उचल केलेली आहेत. रनिंग बिलं जर दिली असतील तर ते काम पूर्ण न होता पैसे का दिले आणि ह्या कामाची चौकशी समिती नेमावून मागणी केलेली आहे. पण याच्यावरती गांभीर्यानं प्रशासनानं काही हालचाल केलेली नाही. पत्रव्यवहार करून आम्ही आज जवळपास 5 ते 6 दिवस झाले आणि आता जर का परत ह्या पुढे प्रशासनानं जर आमच्या पत्राची आणि ह्या कामाची दखल नाही घेतली तर शिवसेनेच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी काम झालेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला पूर्ण खोलात जाऊन तिथं आंदोलन उभा करायला लागतील. धन्यवाद.